24 तासात निलजी येथे सामूहिक अत्याचाराप्रकरणी आरोपींना अटक केल्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गट महिला आघाडीतर्फे पुष्पगुच्छ देऊन प्रणिल गिल्डा यांचे मानले आभार। निलजी येथे सामूहिक अत्याचार प्रकरणी ठाकरे गट महिला आघाडीतर्फे 24 तासाच्या आत आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आलेली होती। पोलीस प्रशासनाने 24 तासाच्या आत निलजी प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आले। त्यामुळे शिवसेना ठाकरे गट महिला आघाडीतर्फे मिरज पोलीस स्टेशन इथं डीवायएसपी प्रणिल गिल्डा यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे। निलजी या गावामध्ये जो चोरी करून बलात्कार करण्याचा प्रयत्न नराधमाने केला होता, त्यासाठी आम्ही गिल्डा साहेब यांच्याकडे निवेदन दिलं होतं। आम्हाला साहेबांनी सांगितलं होतं की 24 तासाच्या आत आम्ही ह्या आरोपींना पकडू, तर गिल्डा साहेबांनी 24 तासाच्या आत आरोपींना पकडलं। त्यासाठी आम्ही साहेबांचं अभिनंदन करण्यासाठी शिवसेना महिला आघाडी आम्ही इथं आलो होतो। आणि जर 24 तासाच्या आत पकडलं नसतं तर आम्ही शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं आंदोलन करणार हे आम्ही इशारा दिला होता। पण साहेबांनी आम्हाला जो शब्द दिला त्या 24 तासाच्या आत त्या नराधमांना पकडलेलं आहे आणि त्यांची चौकशी चालू आहे। असंच साहेबांचं सहकार्य कायम गोरगरीब जनतेवर राहावं ही शिवसेनेची मागणी आहे। जे निलजी गावामध्ये जो प्रकार घडला होता, ज्या महिलेवर अत्याचार झाला होता, त्यासाठी आपण इथं आलो होतो। 2 दिवसाआधी आपण यांना डेडलाईन दिली होती। त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की 24 तासाच्या आत आम्ही त्या आरोपींना हजर करणार आणि डीवायएसपी साहेबांच्या टीमनी आणि डीवायएसपी साहेबांच्या टीमनी सहकार्य करून ते आम्हाला 24 तासाच्या आत ते गुन्हेगार इथं अरेस्ट करून दाखवले। याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देण्यासाठी इथं आलो आहोत। नमस्कार। सहकार्य जर पूर्ण पोलीस टीमनी जर केलं तर मिरजेमध्ये जरा गुन्हेगारीचं प्रमाण जरा कमी होणार आणि जे काही इथं रात्रीमध्ये लोक नशेत आणि दारू वगैरे पितात किंवा फिरतात, तर या गोष्टीवर जरा आळा घातला पाहिजे। यासाठी सुद्धा आम्ही पुढे कार्य करत राहू। शिवसेनेच्या पूर्ण महिला आघाडी काही जरी गरज पडली तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू।